सोसायटीत मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक. मुंबईच्या घाटकोपरमधला प्रकार. मनसेने संबंधित सोसायटीमध्ये जाऊन अध्यक्षांना विचारला जाब. घाटकोपरमधील सोसायटीतील मराठी गुजराती वाद. सोसायटीतील वाद मराठी विरुद्ध गुजराती असा नाही तर सोसायटीतील निवडणुकीवरून वाद. सोसायटीतील रहिवाशांचा दावा. नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी अज्ञातांसह 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल. संशयितांमध्ये काँग्रेस, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश. नाशिकच्या सातपीर दर्गा अतिक्रमण प्रकरणी दगडफेक करणारे एकूण 31 संशयित पोलिसांच्या ताब्यात. 16 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाच्या दुचाकी पोलिसांकडून जप्त. 97 दुचाकी पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील सातपीर दर्ग्याचं अतिक्रमण हटवल्याच्या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. दर्ग्यासंबंधी सुप्रीम कोर्टातल्या याचिकेची माहितीच नव्हती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं स्पष्टीकरण. इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी रणवीर अलाहाबादियासह अपूर्व मखिजा, आशिष चंचलानी आणि जसप्रीत सिंग यांचे जबाब सायबर पोलिसांनी नोंदवले. मुंबई पुण्यातून बिष्णोई टोळीत तरुणांच्या भरतीचे प्रयत्न. बेरोजगार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांची मुंबई पुण्यातून भरती. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. आरोपी दत्तात्रय गाडेच्या विरुद्ध शिवाजीनगरमधील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. नागपूरच्या चंद्रशेखर कोहाड या कामगाराला 314 कोटी 76 लाखांचा इन्कम टॅक्स भरण्याची नोटीस. कोहाड यांनी 2011 ते 12 आणि 15 ते 16 या काळात 42 कंपन्यांसोबत कोट्यवधींचे व्यवहार केल्याचं नमूद. बँक सध्या बंद पडल्यानं कोट्यवधींच्या व्यवहाराचं गूढ कायम. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनचा बहुप्रतीक्षित अहवाल सादर. वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे मुंबईत ससूनचा अहवाल सादर. मुंबईच्या कांदिवलीत संचिती हॉस्पिटलवर बँकेची जप्तीची कारवाई. मात्र जप्तीच्या कारवाईमुळे रुग्ण रुग्णालयात अडकल्याचा आरोप. त्यांची सुटका व्हावी, डॉक्टर मिनल कांबळेंची मागणी. मुंबईतील कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाला गती. देवनार डम्पिंगनंतर आता कांजूरमार्ग डम्पिंगवरही हा प्रकल्प उभारण्यासाठी प्राथमिक स्तरावर बैठका. उद्या मंत्रालयात पार पडणार कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाची बैठक. तीव्र उन्हाळ्यामुळे ठाण्यातील सर्व कार वॉश सेंटर्समध्ये बंद करण्याचे महापालिकेचे आदेश. धरणांमधला साठा कमी झाल्याचा परिणाम. वॉशिंग सेंटरमध्ये कार दिसली तर कारवाई होणार. मुंबईतील मेट्रो 3 उद्या बंद राहणार. सकाळी 7:30 ते 8:30 पर्यंत ॲक्वालाईन मेट्रो सेवा बंद. बीकेसी ते अत्रे चौकाच्या चाचणीसाठी सकाळी 2 तास मेट्रो सेवा बंद. मुंबई मेट्रो 7 वरील बोगद्याचा ब्रेक थ्रू. 1.6 किलोमीटर बोगद्याचं काम पूर्ण. टनेल मशीन बेरिंगद्वारे फडणवीसांच्या उपस्थितीत बोगद्याचं खोदकाम. एसटी प्रवाशांना चांगली सुविधा न देणारे हॉटेल थांबे रद्द केले जाणार. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर हा महत्त्वाचा निर्णय. अंधेरी पूर्व ते पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं 90% अधिक काम पूर्ण. मुंबई महानगरपालिकेकडून 15 मे पर्यंत दुसऱ्या मार्गिकेचं काम पूर्ण करण्याची डेडलाईन. मध्य रेल्वेच्या 4 टर्मिनल्सवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी. सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण आणि पुणे या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर 15 मे पर्यंत बंदी. भिवंडीत अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिका प्रशासनानं चालवला हातोडा. भिवंडीचे आयुक्त अमोल सागरे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई. सोलापुरात मंत्री नितेश राणेंचे लावलेले बॅनर्स उतरवले. 7 रस्ता परिसर हा नो डिजिटल झोन असल्यानं बॅनर्स उतरवण्यात आल्याची माहिती. मुंबईत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ठाकरे पक्ष आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली भव्य हंडा मोर्चा. अकोल्याच्या मलकापूर भागात काही दिवसांपासून 100 दिवसाआड पाणी पुरवठा. ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून पाणी पुरवठा कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करत पाण्याचे माठही फोडण्यात आले.
मुंबईतील वांद्रे परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा, वांद्रे एच पूर्व मनपा वॉर्डवर ठाकरेंच्या शिवसेनेचा धडक मोर्चा. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, आरोग्य भवनात 50 ते 60 अधिकाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. ठाण्यातील कोर्टनाका परिसरात काँग्रेसचं आंदोलन, नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राचा केला निषेध. नॅशनल हेराल्ड प्रकरणात अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं धरणं आंदोलन, केंद्र सरकारचा केला विरोध. दारूमुक्त खारघरसाठी संघर्ष संस्था रस्त्यावर उतरणार, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध खारघरमध्ये दारू विक्री करण्यास बंदी करावी, संघर्ष संस्थेची मागणी. घरात सतत होत असलेली चोरी आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वैतागलेल्या वकिलांचं अनोखं आंदोलन, घरावर लावला चोराला विनंती करणारा बॅनर. पुण्याहून मलकापूरला निघालेल्या संगीतम ट्रॅव्हल्सला वाघोलीजवळ कार रात्री लुटण्याचा प्रयत्न, 4 ते 5 जणांकडून ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण. मीरा भाईंदर परिसरात 22 कोटींचं कोकेन जप्त, 3 आरोपी गजाड, काश्मीरा गुन्हे शाखेची मोठी कारवाई. लग्न समारंभात मंगल कार्यालयांमध्ये दागिने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक, आरोपीकडून तब्बल 4 लाखांचे दागिने कोल्हापूर पोलिसांकडून जप्त. कल्याणच्या वालधुनी परिसरात भर दुपारी घरफोडी, 12,69,000चा मुद्देमाल केला लंपास. पुणे सातारा महामार्गावर बसला भीषण आग, खेड शिवापूर जवळ अचानक आग लागल्यानं प्रवाशांनी मारल्या उड्या. नागपूरच्या मनकापूर परिसरात घरासमोर खेळणाऱ्या मुलीला भरधाव कारनं चिरडलं, त्यानंतर कार विजेच्या खांबावर आदळून एका घरात घुसली. अपघातात 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, कार चालकाला स्थानिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.